सकाळी उठलो, डोळे उघडलो की डायरेक्ट लिंबू पाणी पिलो. मग थेट तालमीत. वॉर्मअप करताना वाटायला तर जास्त जोर मारायचं. परत पहिल्यांदा उकरून घेतलं, मग त्यानंतर ना जोर मारायला धरलं. जोर मारून झाल्यावर मग मुदगल मारलं. जरा बायसेपला शेप द्यायचा होता, त्यामुळे जरा डंबेल मारून घेतलं. त्याला पंप आला का नाही, हात फाटते काय वाटत. घरात आल्यावर काय समाधानानं बसू देतात. आल्या स्वच्छता मोहीम राबवली. माझी रूम पण मग स्वच्छ करून घेतलो. कशी दिसायला बघा, टकटकीत. मग खाल्लं कडधान्य भेळ आणि गेलो डायरेक्ट कोल्हापूरला. आले म्हणल्यावर थंडाई प्यायला लागतात. थंडाई पिऊन मग सगळं गणपती बघून घेतलो. शेवट बुधवार पेठेतलं गणपती बघून मग असं खतरनाक डेकोरेशन बघितलो. सर्कस, एक हरवलेला रंगमंच. कधी काळी सर्कस आली की जिकडे तिकडे फक्त एकच चर्चा असायची. सर्कस आली, सर्कस आली. टेंट उभारले जात होते. रंगीत झेंडे हवेत फडकत. लहान मुलांच्या डोळ्यात स्वप्न उतरून यायची. जोकरचे हसू, वाघसिंहाची डरकाळी, दोरीवर चालणाऱ्यांचं थरारक संतुलन आणि शेवटच्या रांगेत दुःख विसरून एका क्षणासाठी तरी हसायचं. ती होती सर्कस. पण आता आज किती जणांना आठवतंय शेवटची सर्कस कधी पाहिली होती ते? कधी शेवटचा जोकर पाहिला तो? त्या बंदीबरोबरच आपण कलाकारांनाही विसरलो. सर्कशीचं हसू थांबलं आणि त्यामागचं रक्त, घाम, आशा सुद्धा थांबल्या. म्हणूनच या माध्यमातून एक विनंती आहे, सर्कस वाचली पाहिजे. त्यासाठी आपणच पुढे येणं गरजेचं आहे. जिथं सर्कस उभी असेल तिथे एकदा तरी जा. त्या कलाकारांना एक संधी द्या आपल्याला पुन्हा हसवण्याची. माणूस प्रगती करत राहतो, पण काही गोष्टी फक्त तंत्रज्ञानानं टिकत नाहीत. त्यांना लागतो आपल्या नजरेतील ओलावा आणि आपल्या हातातील टाळी आणि आपल्या मनातील जागा सुद्धा. म्हणूनच सर्कस संपलेली नाही, ती थांबली आहे. कदाचित आपली वाट पाहत. चला तिच्या दिशेनं एक पाऊल टाकूया. एक क्षण, एक तिकीट आणि एका हरवलेल्या कलेला पुन्हा जीवन देऊया. सर्कशीला आठवणीत नाही तर आपल्या आयुष्यात परत आणूया. जाताना ह्यो एक युनिक गणपती बघून मग घरला गेलो. घरात येऊन जेवून घेतलो. मग मोसंबी करून व्यायामला गेलो. डिप्स मारून आपल्याला प्रॉपर बायसेप मारायचं होतं, खरं मोबाईलला दगा दिला.